नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणास प्रेमाची किनार। रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा अखेर झाला आहे। हे प्रकरण कुठे आणि कसं घडलं आहे हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय निर्घुणपणे खून करून पिलीव चांदापुरी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला होता। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अक्षरशः महाराष्ट्र हादरला। आकाशच्या शरीरावर चटके देण्यात आले होते, तसेच त्याचे गुप्तांग कापले होते, तोंडात सुद्धा सळईचे चटके दिले होते। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीच्या मदतीनेच आकाशला बोलावून नवरा व इतर नातेवाईकांच्या मदतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली व वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला। आकाश सोबतचे प्रेम संबंध त्या महिलेस नको होते, मात्र तो प्रेम संबंध तोडण्याला तयार नव्हता। माझ्या सोबतचे प्रेम संबंध तोडल्यास तुझ्या सोबतचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी तिला तो धमकी देऊन शारीरिक संबंध वारंवार ठेवत होता। त्याच्या धमक्यांना आणि बळजबरीच्या शारीरिक संबंध ठेवण्याला ती वैतागली होती। त्या महिलेस आकाशच्या गुंत्यातून कायमचे निघायचे होते। शिवाय आपल्या आईला आकाश धमकावतोय, तो तिच्याशी लगट करतोय हे मुलास पटत नव्हते। तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदारींसोबत कोणी असणे, नातेवाईकात, गावात तसेच समाजामध्ये त्यातून इज्जत जाणे हे नवऱ्यासाठी तळपायाची आग मस्तकाला जाण्यासारखंच होतं। त्यामुळे मुलगा आणि नवरा हे दोघेही आकाशवर टपूनच होते। याच टप्प्यावर तिघे एकत्र आले आणि आकाशला आयुष्याची अद्दल घडवण्याचा डाव आखल्याची माहिती आकाश खुर्द पाटील खून प्रकरणाच्या पोलीस तपासामधून पुढे आली आहे। पिलीव येथील आकाश खुर्द पाटील वय 28 तरुणाचे चांदापुरी तालुका माळशिरस येथील त्या महिलेशी सन 2023 पासून प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधाची कुणकुण 17 वर्षांचा मुलगा आणि नोकरीसाठी परगावी राहत असलेल्या नवऱ्याला लागली होती। आकाश आणि ती संबंधित महिला यांच्या मोबाईल चॅटिंगवरून नवऱ्यासह मुलास दोघांच्या प्रेम संबंधांबद्दल पक्की खात्री पटली होती। आकाश खुर्द पाटील याला जीव मारण्याचा त्या तिघांचा प्लॅन नव्हता। बेदम मारहाण केल्यास जीवाच्या भीतीने तो प्रेम संबंध कायमचे थांबवेल असा त्यांचा कयास होता। त्यातून त्यांनी आकाशला शेतात बोलावून लोखंडी पाईपने मारहाण केली, हे प्राथमिक तपासातून सिद्ध झाले। चांदापुरी शिवारात देवदास चोरमले यांच्यासह माय लेकराने शेतात मारहाण करून आकाश याला पिलीवच्या फॉरेस्टमध्ये आणून टाकले होते। त्याला कोणीतरी पाहतील आणि घरी घेऊन जातील असा या तिघांनी विचार करून त्याला मारहाण करत तेथे फेकून दिले होते। शिवाय मारहाणी दरम्यान तो मृत्युमुखी पडू नये म्हणून त्याला पिण्यासाठी पाणी देखील दिले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालेली आहे। मृत आकाश खुर्द पाटील याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोमवार नंतर येणार आहे, मात्र प्राथमिक माहितीनुसार त्याला लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आली। अंगात रक्त साकाळले गेले, अंग काळे निळे पडले, लोखंडी सळीने चटके देण्याचा प्रकार घडलेला नाही असे दिसते, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। गुप्तांग कापण्याबद्दल पीएस रिपोर्टमधून माहिती समोर येईल असेही सांगण्यात आले आहे। या प्रकरणाच्या दाखल फिर्यादीमध्ये मात्र गंभीर मारहाणीसह कशाने तरी पळवून असा उल्लेख केलेला आहे। तरीही याबाबत अजून तपास पोलीस करत आहे। तर अतिशय निर्दयी अशी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। धन्यवाद।